तर 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतात खरं तर हरिश्चंद्र आणि मंगेश मैदानाच्या आत इंबस झालेत. यस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमला देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शॉट गुड गेम, शॉट क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल अगदी गुडलेन स्पॉटचा होता, अगदी कबस मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील मात्र पाहायला मिळाली टीम श्री सिद्धिविनायक काराव संघाकडनं. मात्र गेम प्लॅनिंग सातत्याने आपण पाहतात प्रत्येक बॉलवरती अपील करणं महत्वाचं असतं. शॉट प्लेन बॉल फटका बसलाय, जेलची संधी, शॉट कव्हर खेळाडू पोहोचतोय आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र पहिल्या प्रयत्नात बॉल सोडला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल कॅच केलाय आणि या ठिकाणी पहिला धक्का दिलाय टीम धुंद्रे फणसवाडी संघाला. हरिश्चंद्र बॅक टू दी पवेलियन. रिप्ले या ठिकाणी पाहिलेत. अप्रतिम असा कॅच त्या ठिकाणी गणेश होते, गणेश कांबडी, मात्र चांगला कॅच त्यांना कॅरी केलाय. खरं तर जेव्हा जेव्हा तुम्हाला धाबा डिफेंड करायचे असतात ना, तेव्हा चांगली फिल्डिंग करणं हे महत्वाचं असतं. अगदी डिफेंड करत असताना एक धाव मात्र महत्वाची असते आणि असं आम्ही नक्कीच म्हणतो की एक धाव ही लाख मुलाची असते आणि चांगली कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय धुंद्रे फणसवाडी या संघाला. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समॅन आपण पाहतात रामदास. मैदानामध्ये गेल्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा देखील डॉट बॉल. सध्या तरी गोलंदाज सागर चांगली सुरुवात करतोय आपल्या संघाकडनं. खरं तर P1चं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत आणि जागतिक उदाहरण सध्या तरी सागर कडनं पाहायला मिळते. अगदी सुरुवात थोडीशी अडखळत पाहायला मिळते टीम धुंद्रे फणसवाडी संघाकडनं. इथे देखील जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु बॉल मात्र यष्टीरक्षकांना सोडून दिलाय. हा देखील डॉट. सुरुवात थोडीशी अडखळत 41चा पाठलाग करायचा न पहिल्याच ओव्हरमध्ये सागर मात्र मैदानाच्या जणू काही आगीचे निखारे गोळे फेकते की काय वेगानं मात्र सध्या तरी भाषा बोलली जाते. आपल्याकडे असलेला वेग आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले, 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये, परंतु एक विकेट आलाय. सुरुवात नक्कीच पहिल्या धाव्यांसाठी मी तर म्हणेन धुंद्रे फणसवाडी संघाला थोडासा संघर्ष करावा लागतोय. इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळायचं होतं, परंतु जबरजबर 5 ते 6 खेळाडूंनी जोरदार अपील केली होती. नक्की ज्येष्ठांच्या मागे आमचे विजय डोके आहेत, जे चांगले समालोचक आहेत. खरं तर जोरदार अपील त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हा देखील डॉट बॉल आलाय. लगातारचा हा 5वा डॉट बॉल. या ठिकाणी या स्पर्धेचा पहिला मेडन ओव्हर पाहायला मिळेल का टीम श्री सिद्धिविनायक काराव संघाकडून. इथं देखील वेग आणि वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि हा देखील डॉट. या स्पर्धेचा पहिला मेडन ओव्हर पाहायला मिळतोय. गोलंदाज सागरच्या भीतीने एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या सागरसाठी. चला लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे. जास्त वेळ करायचा, जास्त उशीर करायचा नाहीये, टीम हडल करायचं नाहीये, टीम मीटिंग करायची नाहीये. पहा नक्कीच 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. टीम श्री सिद्धिविनायक काराव संघ तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटक हे फेकणं अनिवार्य आहे. जर का जास्त वेळ घेतला